नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची इंग्रजी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा। विद्यार्थी मित्रांनो, जरी तुमचा हा पेपर झाला असेल तरी तुम्ही पेपरमध्ये उत्तर बरोबर लिहिलेले आहेत का हे सुद्धा तपासून घ्या। या ठिकाणी क्वेश्चन वाइज मार्क्स देण्यात आलेले आहेत। प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स आहे ते त्या ठिकाणी दिलेले आहे। एकूण 50 गुणांचा हा पेपर आहे। त्यापैकी 10 गुण हे तोंडीसाठी आणि 40 गुण हे लेखीसाठी आहेत। इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स, काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। ओरल सेक्शन, क्वेश्चन 1, रीड अलाउड द गिवन पोयम विथ प्रॉपर ॲक्शन अँड प्रोनाउन्सिएशन, 5 मार्क्ससाठी। बघा, योग्य उच्चारासहित आरोह अवरोहसह ही पोयम तुम्हाला वाचायची आहे। तोंडी परीक्षेचा आहे हा प्रश्न। घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून व्यवस्थित पोयम वाचून घ्यायची आहे। क्वेश्चन 2, रीड द अनाउन्समेंट गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन ओरली, 5 मार्क्ससाठी आहे। त्या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे, तो व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन आन्सर लिहायचे आहेत। फर्स्ट क्वेश्चन, वेअर इज द ट्रिप अरेंज, महाबळेश्वर अँड प्रतापगड, 1 मार्क्ससाठी। सेकंड क्वेश्चन बघा, व्हिच क्लासेस कॅन पार्टिसिपेट इन द ट्रिप, आपण आन्सर लिहून घेतलेला आहे। द स्टुडंट फ्रॉम क्लास 5 to 8 can participate. Third question, whom will the student contact to participate in the trip? त्या ठिकाणी आन्सर लिहिलेला आहे, द स्टुडंट विल कॉन्टॅक्ट टू द व्हाईस प्रिन्सिपल। डिस्क्राईब द प्लॅन ऑफ फर्स्ट अँड सेकंड डे ऑफ द ट्रिप, त्याचाही आन्सर आपण या ठिकाणी लिहिलेला आहे। ओरल एक्झामचे हे क्वेश्चन आहेत, पॅसेजमध्ये उत्तरं शोधायची आहेत आणि तुम्हाला सांगायची आहेत। रायटिंग सेक्शन, क्वेश्चन 3, डू ॲज डायरेक्ट, 5 मार्क्ससाठी आहे। चूज द करेक्ट वर्ब फ्रॉम द ब्रॅकेट्स अँड यूज इट इन द सेंटेन्स गिवन बिलो, 5 मार्क्ससाठी आहे। योग्य ऑप्शन निवडून तुम्हाला ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे। फर्स्ट आपण उत्तरांसहित वाचू। वी आर प्राऊड ऑफ अवर नेशन। सेकंड, लास्ट इयर राहुल वॉज इन द 5th स्टँडर्ड। थर्ड, समर व्हॅकेशन विल स्टार्ट फ्रॉम द मंथ ऑफ मे। फोर्थ, मीरा डिड नॉट अंडरस्टँड माय क्वेश्चन। 5, John has a lot of story books in his library. क्वेश्चन 4, मॅच द पेयर आहे। कॉलम ए आणि कॉलम बी देण्यात आलेला आहे आणि मधला कॉलम आन्सरचा आहे। बघा, फर्स्टचे बी ऑप्शन करेक्ट आहे, सेकंडचे ए ऑप्शन करेक्ट आहे, रेनिंग हेविली। थर्डचे सीट ऑन द फेन्स, त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे। फोर्थ, क्राय अवर स्प्लिट मिल्क, त्याचे ई ऑप्शन करेक्ट आहे, फील अपसेट ओव्हर द लॉस। आणि 5 नंबर, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे, व्हॉट यू डू इज टू रिस्की। क्वेश्चन 5, रीड द गिवन इन्फॉर्मेशन अबाउट राघव राजेश फॅमिली अँड फिल द नेम ऑफ हिज फॅमिली मेंबर इन द ट्री डायग्राम गिवन बिलो, 5 मार्क्ससाठी। त्या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित ट्री डायग्राम आपल्याला पूर्ण करायचा आहे, 5 मार्क्ससाठी। सोमनाथ राजे, राघव राधिका, राघव प्रसाद रुपाली, राधिका लीना। क्वेश्चन 6, आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो, 5 मार्क्ससाठी आहे। ए क्वेश्चन, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी, 3 मार्क्ससाठी आहे। त्या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे, व्हिडिओ थांबवून पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्या पॅसेजवर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। फर्स्ट आहे, राईट द नेम ऑफ द इस्लँड, 1 मार्क्ससाठी। आणि सेकंड क्वेश्चन आहे, मेन्शन एनी 2 फीचर ऑफ द रिव्हर ब्रह्मपुत्रा, त्या ठिकाणी आपण आन्सर लिहून घेतलेला आहे, द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर। बी क्वेश्चन बघा, रीडिंग करायची आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे, 2 मार्क्ससाठी। ॲक्टिव्हिटी बघा, कंप्लीट द फॉलोइंग लाईन, 1 मार्क्ससाठी। द कांगारू होप्स अवर, आपण आन्सर लिहून घेतलेला आहे। सेकंड, राईट 1 पेयर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम, 1 मार्क्ससाठी आहे। हॉप स्टॉप पॉन्ड पियांड यू टू कांगारू टू। क्वेश्चन 7, डू ॲज डायरेक्ट, 5 मार्क्ससाठी।
रीड द फॉलोइंग वर्ड्स गिवन इन द बॉक्स अँड राईट देम इन द कॉलम ऑफ देअर करेक्ट टाईप. बघा त्या ठिकाणी वर्ड्स दिलेले आहे आणि आपल्याला योग्य त्याचे कॉलममध्ये ते वर्ड्स लिहायचे आहे. नाउन माउंटेन, वर्ब विन, ॲडजेक्टिव्ह ब्युटिफुल, ॲडवर्ब करेक्टली, प्रिपोसिएशन विथ. Question 8. Describe the process of using mobile phone to make a call step by step with the help of words given in the box below. 5 मार्क्ससाठी आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. फर्स्ट स्टेप आहे स्विच ऑन द मोबाईल फोन. स्टेप 2 प्रेस टू 10 डिजिट नंबर. Step 3 wait for the receiver to pick up your call. Step 4 talk with the person by the other end. Step 5 disconnect the call after the conversation ends. Question 9. Read the given story with the help of picture given below and rewrite the using the correct words in place of picture. 5 मार्क्ससाठी आहे. पहा त्या ठिकाणी गोष्ट दिलेली आहे आणि त्यामध्ये चित्र दिलेले आहेत. त्यांची चित्र आहेत, त्यांची नावं लिहायची आहेत आणि ती गोष्ट पुन्हा लिहायची आहे. त्या ठिकाणी आपण नावं लिहून घेतलेली आहे. सनी, क्रो, वॉटर, वेस्ट, स्टोन्स. क्वेश्चन 10. राईट एनी 5 सेंटेन्स अबाउट युअर विलेज ऑब्लिक टाउन ऑब्लिक सिटी. 5 मार्क्ससाठी. गाईडलाईन्स नेम लोकेशन हाऊस क्लायमेट फीचर्स. त्या ठिकाणी आपण आन्सर लिहून घेतलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची इंग्रजी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. अतिशय सोपा असा पेपर होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.